नमस्कार. आज दहीहंडी निमित्त वारजेमधील चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीप्रमाणे एक मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दहीहंडी उत्सवाला नुसता नृत्य नव्हे तर यावर्षी यावर्षी केल्या गेलेल्या सिंदूर ऑपरेशनचा देखील टच होता आणि यामध्ये सर्व सैनिकांना मानवंदना देखील या दहीहंडी मंडळाकडून देण्यात आली. काय सांगाल ताई, एकूणच काय होती संकल्पना दहीहंडीच्या उपक्रमाची या वर्षीच्या, काय सांगाल? खरं तर दहीहंडी आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ह्या दोन्ही गोष्टी आज अतिशय चांगला योग आला की एकाच दिवशी आल्या. आणि खरं तर दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये तरुणाई फिरकत असते, पण ह्या तरुणाई फिरकत असताना त्याचा आनंद घेत असताना सामाजिक भान असणं, देशाबद्दल प्रेम असणं हेही तेवढंच गरजेचं आहे. याचं भान ठेवून या कार्यक्रमामध्ये आपण ऑपरेशन सिंदूर जे रिसेंट झालं आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी आणि त्याचबरोबर आपल्या लष्कराने आपल्या शत्रू देशावरती जी धुळदाण त्यांची केली, ही गोष्ट पुन्हा एकदा आठवण करून घेणं आणि त्याची आपण स्मरण करणं आणि ती मनात ठेवणं, ती मनात रुजवणं, हे मला असं वाटतं की या निमित्ताने खूप चांगला योग होता की एवढ्या मोठ्या संख्येने तरुणाई होती आणि त्यांना आपण देशभक्तीबद्दल 4 गोष्टी समजवू शकलो, सांगू शकलो. आपण आता दरवर्षीच मोठ्या उत्साहात अभिनेत्री पण असतात तुमच्याकडे. यावर्षी पण 2 अभिनेत्री होत्या. काही अभिनेत्री नागरिकांमध्ये पण जाऊन फिरकल्या. बैलगाडी देखील आणली होती तुम्ही. कसं, म्हणजे या सगळ्या कन्सेप्ट कशा सुचतात? जो ट्रेंड चालू असतो त्यानुसार आणि थोडासा त्याला पारंपरिक टच, म्हणजे बैलगाडी जर म्हणाल तर बैलगाडी ही आपली पारंपरिक संस्कृती आहे. त्यामुळं संस्कृती आणि ती कुठेतरी हरवत चाललेली आहे संस्कृती आजच्या या सगळ्या युगामध्ये. ते कुठेतरी त्याचा कुठेतरी पारंपरिक टच या मॉडर्नायझेशनला देणं आणि दोन्ही गोष्टी त्याच्यातून साधणं हा या मागचा उद्देश होता. काय एकूणच आवाहन कराल की आता सगळेच जण नुसते नाच गाण्याच्या मागे लागत असताना तुम्ही एवढा असा उपक्रम करताय, संदेश काय? नाच गाणे करू नका असं नाही, एन्जॉयमेंटसाठी तुम्ही थोडंफार केलं पाहिजे, परंतु आपण समाजात ज्या राहतो, आपली जी संस्कृती आहे, आपण ज्या संस्कृतीतून आलो, आपला जो हिंदू धर्म आहे तो आपल्याला काय शिकवतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी आनंद व्यक्त करणं बरोबरच आहे, परंतु त्या श्रीकृष्णाने आपल्याला काय शिकवलं, श्रीकृष्ण नीती काय होती, एकतेतून कसा संदेश दिला. आपल्याला माहितीये की दहीहंडी म्हणजेच एकतेतून एखादी गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल आणि ती आपल्यापासून अतिशय लांब जरी असेल तरी आपण जर एकत्रितपणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्याला ती मिळू शकते. आणि म्हणूनच एकात्मतेचा आणि धर्म टिकवण्याचा संदेश आपल्याला श्रीकृष्णाने दिला. तो संदेश पण कुठेतरी पुढे नेणं गरजेचं आहे. जसं शिवजयंतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो की नुसतं शिवजयंतीसाठी एखादा कार्यक्रम करणं आणि नाचगाणी करणं हे नाही, तर महाराजांचे विचार आपण जपले पाहिजेत मनामध्ये आणि ते पुढे आपण तसं वागलं पाहिजे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची नीती सुद्धा आपण अवलंबली पाहिजे आणि योग्य गोष्टींचं आचरण करून आपण देशाचे जबाबदार नागरिक बनलं पाहिजे. कारण देशाचं भवितव्य हे तरुणांवर डिपेंड असतं आणि तरुणांचं जे भवितव्य असेल तेच देशाचं भवितव्य असतं. एकूणच या होत्या वृषाली दत्तात्रय चौधरी आणि चिदानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारजेमध्ये इथे दहीहंडी साजरी केली जाते आणि या वर्षी देखील शासकीय नियमांचं काटेकोर पालन करत मोठ्या उत्साहात, मात्र त्याच वेळी देशाला काहीतरी एक संदेश देत ही दहीहंडी साजरी झालेली आहे आणि अशा कार्यक्रमांची आज देशाला गरज असल्याचं अधोरेखित होत आहे.